हॅलो, नमस्कार. स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 2025मधील सर्वात महत्त्वाचा करंट अफेअर रिलेटेड टॉपिक, तो म्हणजे गव्हर्मेंट स्कीम म्हणजेच शासकीय योजना. या व्हिडिओमध्ये आपण 2025मधील ज्या काही सरकारने गव्हर्मेंट स्कीम लॉन्च केलेल्या आहे किंवा ज्या काही गव्हर्मेंट स्कीम न्यूजमध्ये आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत, आणि ते पण प्रश्न स्वरूपात. तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल, आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला यानंतर कशाबाबत व्हिडिओ पाहिजे. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. आणि पहिला क्वेश्चन आहे, प्रधानमंत्री ग्रीन एनर्जी रोजगार योजना म्हणजेच PM ग्रीन एनर्जी एम्प्लॉयमेंट स्कीम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन C 2025मध्ये. 2025मध्ये भारत सरकारने हरित ऊर्जा क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी ही योजना सुरू केली. या योजनेचा उद्देश सौर ऊर्जा, पवन ऊर्जा व हायड्रोजन ऊर्जा क्षेत्रात युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा मिशन अंतर्गत 2025मध्ये कोणता नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन C ई हेल्थ कार्ड सुविधा. 2025मध्ये सरकारने ई हेल्थ कार्ड उपक्रम सुरू केला. त्यामध्ये प्रत्येक नागरिकांचे आरोग्य रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात संग्रहित केले जाईल. त्यामुळे रुग्णालयात उपचार व विमा योजना सोयीस्कर होतील. यासाठी ही स्कीम लॉन्च केली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, प्रधानमंत्री गती शक्ती योजना PM गती शक्ती योजना 2025मध्ये कोणत्या क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन B पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देण्यात आलेला आहे. तर PM गतिशक्ती योजनेत 2025मध्ये मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट म्हणजेच रेल्वे, रस्ते, बंदरे या क्षेत्रात मोठे गुंतवणूक प्रकल्प जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होऊन व्यापार आणि रोजगार वाढवणार आहे. त्यासाठी ही स्कीम लॉन्च केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, प्रधानमंत्री महिला सुरक्षा निधी 2025मध्ये कोणत्या उद्देशाने सुरू केलेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन D महिला सुरक्षा हेल्पलाईन मजबूत करणे. म्हणजेच या योजनेद्वारे 112 राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक अधिक कार्यक्षम करण्यात येईल. महिलांच्या सुरक्षितेसाठी त्वरित मदत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजना PM गरीब कल्याण अन्न योजना 2025पर्यंत किती काळ वाढवण्यात आलेली आहे? तर ही वाढवण्यात आलेली आहे डिसेंबर 2025पर्यंत. या योजनेअंतर्गत 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य दिले जाते. 2025मध्ये या योजनेची मुदत डिसेंबर 2025पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान म्हणजे PM दिशा 2025मध्ये कोणत्या गटावर भर देण्यात आलेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन B महिला आणि युवकांवर. 2025मध्ये डिजिटल इंडिया अंतर्गत या अभियानाचा विस्तार करून ग्रामीण भागातील महिला व युवकांना संगणक, मोबाईल, इंटरनेट वापराबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत 2025मध्ये वार्षिक मदत किती करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन C 10,000 रुपये करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना मदत म्हणून पूर्वी 6,000 रुपये मिळत होते, परंतु 2025च्या अर्थसंकल्पात म्हणजेच बजेटमध्ये ही रक्कम वाढवून वार्षिक 10,000 रुपये करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, प्रधानमंत्री युवा उद्यमिता योजना 2025मध्ये कोणत्या क्षेत्रात युवकांना मदत केली जाणार आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे या सर्व क्षेत्रात म्हणजेच शेती व कृषी स्टार्टअपमध्ये
तंत्रज्ञान, हस्तकला व लघु उद्योगमध्ये या सर्वांवर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री जल जीवन मिशन 2025 मध्ये कोणती उद्दिष्टे पूर्ण करण्यात आली आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 100% ग्रामीण घरांना नळ पाणी. 2025 मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत भारतातील सर्व ग्रामीण घरांमध्ये सुरक्षित व स्वच्छ नळ पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री रोजगार सृष्टी अभियान 2025 मध्ये 2025 ही कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी श्रम व रोजगार मंत्रालय. या योजनेतून बेरोजगार युवकांना उद्योग, व्यवसाय व सेवा क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी थेट मदत दिली जाणार आहे. त्यानंतरची स्कीम पाहूया. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2025 मध्ये सरकारने कोणती नवी घोषणा केली आहे? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी प्रत्येक गॅस सिलेंडरवर अनुदान वाढवलेले आहे. तर 2025 मध्ये महिलांना गॅस सिलेंडरवरील अनुदान प्रति सिलेंडर 500 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेले आहे. तर यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल सेवा योजना 2025 मध्ये कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी इंटरनेट सुविधांवर. या योजनेद्वारे 2025 मध्ये ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट सेवा सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2025 मध्ये महिलांना मिळणारी मदत किती करण्यात आलेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ती 8,000 रुपये करण्यात आलेली आहे. पहिले गर्भवती व स्तनदा महिलांना पूर्वी 6,000 रुपये मिळत होते, परंतु आता 2025 पासून ती मदत वाढवून 8,000 करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 14वा. प्रधानमंत्री स्टार्टअप इंडिया 2.0 2025 मध्ये कोणती सुविधा जोडलेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे वरील सर्वच, म्हणजेच कर सवलती, डिजिटल फंडिंग प्लॅटफॉर्म, नवउद्योजकांसाठी आंतरराष्ट्रीय बाजार. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री फसल विमा योजना 2025 मध्ये कोणती मोठी सुधारणा करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे तर वरील सर्वच, ऑप्शन डी. 2025 मध्ये शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रीमियम कमी केले, तसेच विमा क्लेम ऑनलाईन व जलद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री गृह योजना म्हणजे PM आवास योजना 2025 मध्ये नवीन लक्ष्य काय ठरलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 3 कोटी घरे बांधणे. तर 2025 पर्यंत शहरी व ग्रामीण गरिबांना मिळून एकूण 3 कोटी घरे देण्याचे लक्ष्य सरकारने जाहीर केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री निरोगी भारत अभियान 2025 मध्ये कोणत्या रोगावरील नियंत्रणावर भर दिलेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए TBवर भर दिलेला आहे. भारताने 2030 पूर्वी TB मुक्त होण्याचे उद्दिष्ट ठरवलेले असून 2025 मध्ये विशेष कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री हरित भारत योजना 2025 मध्ये काय उद्दिष्ट ठेवलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे वरील सर्व, म्हणजेच हवामान बदलाला तोंड देण्यासाठी सरकारने 10 कोटी झाडे, नवे हरित क्षेत्र आणि कार्बन कमी करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री महिला उद्यमिता मिशन 2025 मध्ये कोणती नवीन मदत दिली जाते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्वच. यामध्ये व्याजमुक्ती कर्ज, महिलांना उद्योग प्रशिक्षण, डिजिटल मार्केटिंग सुविधा. तर त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री ग्रीन मोबिलिटी योजना 2025 मध्ये कोणत्या वाहनांना प्रोत्साहन देण्यात आलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी इलेक्ट्रिक वाहनांना.
तर पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांसाठी सबसिडी, चार्जिंग स्टेशन आणि कर सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री शिक्षण सुधार योजना 2025मध्ये कोणती नवी संकल्पना राबवली गेली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्व. यामध्ये डिजिटल क्लासरूम, AI आधारित अभ्यासक्रम, ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षण या सर्व. तर त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री अन्न व पोषण योजना 2025मध्ये कोणाला मोफत पोषण आहार देण्यात आलेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्व. गर्भवती महिला, लहान मुले, शालेय विद्यार्थी. कुपोषण कमी करण्यासाठी गर्भवती महिला, बालक व शालेय मुलांना मोफत पोषण आहार देण्यात येतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री शेतकरी ड्रोन सेवा योजना 2025मध्ये काय सुविधा देण्यात आली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे वरील सर्व. यामध्ये ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी, पिकांचे निरीक्षण, विमा तपासणी. यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री सौर ऊर्जा मिशन 2025मध्ये भारताने कोणते लक्ष ठेवलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 300 गिगावॉट. 2025पर्यंत भारताने 300 गिगावॉट सौर ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केलेले आहे. यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा 2025मध्ये दैनंदिन मजुरी किती करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 300 रुपये. तर ग्रामीण गरीब कामगारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 2025मध्ये दैनंदिन मजुरी 300 रुपये करण्यात आलेली आहे. यानंतर 26वा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री विज्ञान प्रोत्साहन योजना 2025 कोणासाठी सुरू केलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए विद्यार्थ्यांसाठी. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना संशोधन व प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. तर यानंतरचा 27वा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन 2025मध्ये कोणता नवीन घटक जोडण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्व. स्वच्छ भारत 2.0 अंतर्गत कचरा व प्लास्टिक व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर जैविक खत निर्मितीवरही भर देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री सशक्त महिला योजना 2025मध्ये काय दिले जाते? तर यासाठी महिलांना मोफत शिक्षण, आर्थिक मदत व कायदेशीर मदत देण्यात येते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री स्मार्ट सिटी मिशन 2025मध्ये किती शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 150. स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत 2025मध्ये एकूण 150 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर यानंतरचा क्वेश्चन पाहूया आपण. प्रधानमंत्री वयोवृद्ध सुरक्षा योजना 2025मध्ये वृद्धांना मिळणारे वार्षिक पेन्शन किती करण्यात आलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 12,000 रुपये. 2025मध्ये वयोवृद्धांना दरवर्षी 12,000 पेन्शन देण्याची घोषणा केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री डिजिटल इंडिया मिशन 2.0 2025मध्ये कोणती नवीन सेवा सुरू करण्यात आलेली आहे? यामध्ये ऑप्शन आहे वरील सर्व. म्हणजेच डिजिलॉकरमध्ये आरोग्य रेकॉर्ड, ग्रामीण भागात 5G इंटरनेट, राष्ट्रीय पेमेंट पोर्टल इत्यादी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री हर घर तिरंगा अभियान 2025मध्ये कोणत्या कार्यक्रमाशी जोडले गेले? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी आत्मनिर्भर भारत. 2025मध्ये या अभियानाला आत्मनिर्भर भारताशी जोडून देश वस्त्रापासून तिरंगा तयार करण्यावर भर देण्यात आलेली आहे. म्हणजेच देशी वस्त्रापासून. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री ऊर्जा उत्सव योजना म्हणजेच प्रधानमंत्री ऊर्जा सुरक्षा योजना 2025मध्ये
कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले गेलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नवीकरणीय ऊर्जा. 2025मध्ये सरकारने सौर, पवन व हायड्रोजन ऊर्जा उत्पादनात गुंतवणूक वाढवलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री राष्ट्रीय आपत्ती मदत योजना 2025मध्ये कोणती सुधारणा करण्यात आली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्व. यामध्ये विमा कवच वाढवणे, मदत रक्कम दुप्पट करणे, आपत्ती हेल्पलाईन सुरू करणे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना त्वरित मदत होण्यासाठी किंवा देण्यासाठी 2025मध्ये अनेक सुधारणा केल्या गेल्या आहे अशा प्रकारच्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री शेतकरी उत्पादन बाजार योजना 2025मध्ये काय सुविधा दिली गेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे वरील सर्व. यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन बाजारपेठ, थेट शेतकऱ्यांपासून खरेदी, कृषी ई पोर्टल अशा प्रकारची व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना 2025मध्ये कोणावर भर दिला गेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे वरील सर्वच. यामध्ये लहान मुले, किशोरवयीन मुले, महिला इत्यादींचा समावेश आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 37वा. प्रधानमंत्री ग्रीन हायवे योजना 2025मध्ये किती झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवलेले आहेत? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2 कोटी. राष्ट्रीय महामार्गावर 2 कोटी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 38वा. प्रधानमंत्री ग्रामीण तंत्रज्ञान योजना 2025मध्ये कोणती नवी सेवा सुरू करण्यात आली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे वरील सर्व. यामध्ये ग्रामीण भागात रोबोटिक्स प्रयोग, ग्रामीण भागात AI प्रशिक्षण, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान केंद्र. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य मिशन 2025मध्ये कोणती घोषणा करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे वरील सर्वच. म्हणजेच मोफत औषधे, मोफत तपासण्या, 50 नवीन AIIMS. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 40वा. प्रधानमंत्री ग्रामीण परिवहन योजना 2025मध्ये कोणत्या प्रकारचा बस सुरू करण्यात आलेला आहे? त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री विज्ञान भारत मिशन 2025मध्ये काय विशेष आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्वच. म्हणजेच विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगशाळा, शिष्यवृत्ती वाढवली, त्याचबरोबर ग्रामीण शाळांना प्रयोगसंच दिले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री महिला आरोग्य अभियान 2025मध्ये कोणत्या रोगांवर मोफत तपासणी होते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्वच. यामध्ये कर्करोग, मधुमेह, रक्तदाब या सर्वांवर लक्ष दिले जाते. या सर्वांची मोफत तपासणी केली जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री डिजिटल पेन्शन योजना 2025मध्ये काय सुविधा मिळते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्व. यामध्ये मोबाईलवर पेन्शन, बँक खात्यात थेट पेन्शन, पेन्शन कार्ड इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री ग्रामीण ऊर्जा योजना 2025मध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा वापरावर भर दिला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे वरील सर्वच. यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोगॅस यावर भर देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया 45वा. प्रधानमंत्री स्किल इंडिया 2025मध्ये किती युवकांना प्रशिक्षण देण्यात आले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 2 कोटी. रोजगार निर्मितीसाठी 2 कोटी युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री स्मार्ट शेती योजना 2025मध्ये कोणते तंत्रज्ञान वापरलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्व. यामध्ये AIचा वापर केलेला आहे, त्याचबरोबर ड्रोनचा आणि IoT अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री युवक सशक्तीकरण योजना 2025मध्ये कोणत्या क्षेत्रावर लक्ष देण्यात आलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे वरील सर्वच. यामध्ये शिक्षण, रोजगार व उद्यमशीलता यावर भर देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री पर्यटन प्रोत्साहन योजना 2025मध्ये कोणत्या राज्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ईशान्य भारत. म्हणजेच पर्यटनाला चालना देण्यासाठी ईशान्य भारताला प्राधान्य दिले जाते. यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री स्वावलंबन योजना 2025मध्ये कोणत्या गटाला मदत दिली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सर्व गरीब वर्ग. यामध्ये स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत व कौशल्य दिले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आणि शेवटला क्वेश्चन आहे आपला. तर प्रधानमंत्री नवा भारत योजना 2025चा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्व. यामध्ये सर्वांना रोजगार, सर्वांना घर आणि सर्वांना आरोग्य अशा प्रकारची एक समग्र योजना तयार केलेली आहे. तर याचबरोबर आपले टॉप 50 क्वेश्चन संपलेले आहे. या क्वेश्चनमध्ये तुमचा संपूर्ण 2025मधील गव्हर्मेंट स्कीम रिलेटेड करंट अफेअर्सचा जो काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आपण या लेक्चरमध्ये कवर केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला या मुद्द्यावर व्हिडिओ पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून अशाच प्रकारचे आम्ही व्हिडिओ बनवल्यावर ते तुम्हाला नोटिफिकेशन मार्फत माहीत होऊन जाईल. तर धन्यवाद.